नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। सो आज माझा असणार आहे फॅमिली व्लॉग। म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात चिकनची रेसिपी आणि पुऱ्या, चिकन आणि पुऱ्या, आणि सोबत थोडी मच्छी पण खायला असेल। जेवणाचं ताट तुम्हाला मी नंतर शेअर करेल। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फॅमिली सोबतचा व्लॉग बघणार आहात। सो चला आताच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आपण चिकनची रेसिपी बघणार आहोत। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा चिकनला फोडणी देणार आहोत। चिकनसाठी आहे ना मसाला तयार करून घेतलेला आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि लाल तिखट मसाला, हळद याची ग्रेव्ही तयार केलेली आहे। आणि हे आपलं चिकन आहे। आपण सुकं चिकन तर नाही बनवणार आहोत, थोडं पाणीच हवंय, त्यामुळे आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे। तर आपली ग्रेव्ही आता ताई चिकन बनवते। ग्रेव्ही आपली तयार होऊन झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत। आपण चिकन काही वेळा चिकन मॅरिनेट करतो, काही वेळा चिकन मॅरिनेट करत नाही। आम्ही कधी कधी चिकन मॅरिनेट नाही करत, कारण का अशी ग्रेव्हीमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन सुद्धा एक वेगळी टेस्ट लागते। स्वतः आम्ही जी तयार केलेली ग्रेव्ही आहे त्याच्यासोबत हे चिकन मिक्स करून त्याला चिकन शिजेपर्यंत ठेवणार आहोत। तर थोडा वेळ तुम्ही वेट करा। चिकन शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की माझं चिकन कसं रेडी झालेलं आहे। आणि चिकन सोबत आज आम्ही वेगळं ट्राय करणार आहोत। नेहमी कोंबडी वडे म्हणजे वडे तयार केले जातात, तर आज आम्ही पुऱ्या बनवणार आहोत, कारण मला माझ्या आईला पुऱ्या जास्त आवडतात। सो चला आता आपण चिकन ठेवलेलं आणि बाजूला ना बगी, सुकी मच्छी कोणाला आवडते, कोकणकरांना तर आवडतच असणार, आणि मला तर बगीचा रस्सा खूप आवडतो, म्हणून मी थोडासा बगीचा रस्सा पण करायला सांगितला। चला आता आपण जसं की म्हटलं पुऱ्या बनवण्यासाठी घेणार आहोत। तर पीठ आपण मळून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ मळतो आहे पहिल्यांदा। आणि आजची खास रेसिपी जी आहे ती ताई बनवणार आहे, कारण सुरुवातीलाच म्हटलं की आजचा फॅमिली व्लॉग आहे। सो मी ताईच्या घरी जेवण्यासाठी आलेले आहे। मस्तपैकी मला जेवणाला आराम मिळालेला आहे, त्यामुळे ताई जेवण बनवते। आणि मस्तपैकी पुऱ्या, आता पुऱ्यांचं पीठ ती मळते, मळल्यानंतर ते थोडा वेळ ठेवणार आहोत, म्हणजे कशा मऊ मऊ पुऱ्या पटकन होतात। आणि आज पुऱ्या जरा वेगळ्या स्टाईलच्या, म्हणजे ताईच्या स्टाईलच्या खाणार आहोत। म्हणजे कसं प्रत्येक वेळेला आपण पुऱ्या करतो त्याला आपण वाटीने गोल आकार देतो, तर खूप टाइम जातो। सो आजच्या पुऱ्या ज्या आहेत ना, आम्ही दाखवतो तुम्हाला, पुढे व्हिडिओ बघायचाच आहे कशा बनवणार। शॉर्टकट जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही अशा पुऱ्या बनवू शकता, यासाठी तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवते। चला आता आपलं पीठ झालेलं आहे मळून, पुऱ्यांची तयारी आपण करत आहोत। बघू शकता तुम्ही, मस्तपैकी पीठ थोडा वेळ झालेला आहे व्यवस्थित, आणि चिकन पण माझं रेडी झालेलं आहे। थोडंसं पाणीदार चिकन ठेवलेलं आहे, कारण का पुरीसोबत थोडं सुकं सुकं नको होतं, भात पण होता। आणि खास अजून जेवताना तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवणार आहे। मस्तपैकी सुरमई फ्राय केलेली आहे, ती तुम्हाला मी लास्ट एंडला दाखवेन। आणि ही माझी भाची चिनू, तर तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हणून तर तिला मी विचारलं मी कोण आहे, ती बोलते माऊ। सो चला आता ती थोडी आजारी आहे, खोकते। तर चला आता मी तुम्हाला म्हटलं ना वेगळ्या पद्धतीच्या पुऱ्या, शॉर्टकट पद्धतीच्या पुऱ्या दाखवणार आहे तुम्हाला। तर बघू शकता, ह्या बघा शॉर्टकट पद्धतीच्या पुऱ्या चला दाखवते। नॉर्मल आपण जशी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे, आणि जस्ट सुरीने 4 भाग करायचे, म्हणजे ना आकार द्यायची गरज नाही काय, पुरी खाल्ल्याची पण फिलिंग येते आणि पटकन कमी वेळामध्ये पुरी होऊन जाते। सो चला पुरी तयार होते, 2 मिनिटं फक्त थांबा, तुम्हाला मी दाखवते आमची शॉर्टकट पद्धतीची पुरी कशी बनवली जाते। मस्तपैकी गोल गोल लाटलेले आहे, झाले 4 भाग केले की पुरी रेडी। बघा, कधी तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पुऱ्या देखील बनवू शकता। चला भाचीसोबत थोड्या गप्पा मारते आणि माझ्या फॅमिलीसोबत देखील गप्पा मारते, कारण सगळ्या भाची एकत्र मला मिळालेली। ही माझी आई आहे, गावावरून आलेली आहे। हा माझा भाचा शिव, आणि तो आत्ता मोठा झालाय तरी या बॉटलमधून पाणी पितोय बघा। ही माझी मोठी भाची, मोठी म्हणजे 2 नंबर बहिणीची मोठी मुलगी रुही। असा माझा फॅमिली सोबतचा आत्ताचा दिवस आहे। थोडं भाचींसोबत गप्पा मारते, मी पण खेळते। थोडं लहान होऊन कधीतरी बघितलं पाहिजे, लहानपण देगा देवा असं म्हणतात ना, तर आई सुद्धा मस्त मस्ती करते, मी पण आता मस्ती करते। भेटूया थोड्या वेळातच, जेवण झाल्यानंतर आपण भेटूयाच। मी तुम्हाला माझं ताट दाखवेलच काय होतं ते, तोपर्यंत मी माझ्या फॅमिली सोबत एन्जॉय करते। चला तर मग, का आईला घेऊन चालले मी, आईला माझ्या घरी घेऊन चालले। तू पण मग कोणाच्या बाजूला झोपशील? तू सगळ्यांच्या कसा बाजूला झोपशील? सगळ्यांच्या बाजूला कसा झोपशील?
थोडी फॅमिली सोबत मस्ती करून झाल्यानंतर आता पुऱ्या तळत आहोत, कारण का तुम्हाला मी स्टार्टिंग पासून सर्व दाखवलं की चिकन बनवलं, त्याच्यानंतर पुऱ्या लाटल्या, त्यानंतर त्या पुऱ्या तळतोय। या पुऱ्या झाल्याच्या नंतर आता मी जेवायला बसणार आहे, तर थोडंफार पुऱ्यांची रेसिपी पण तुम्हाला मी दाखवली। सो आजचा फॅमिलीचा व्लॉग होता, फॅमिलीसोबत थोडा टाइम स्पेंड झाला, आई आल्या कारणाने सगळ्या बहिणींच्या घरी पण जाणं झालं माझं, त्यामुळे खूप भारी वाटलं। माझे भाचे सगळेजण भेटले, दिवस खूप भारी गेला आणि टेस्टी पण गेला, कारण का जेवले म्हणून। तर सो चला आता मी जेवायला बसते, तुम्ही सुद्धा जेवायला या, रेसिपी कशी वाटली तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कळवा, आणि आता मी तुम्हाला माझं ताट शेअर करते। सो आता मी फॅमिली सोबत जेवायला बसत आहे, जेवणाचं ताट पण तुम्हाला मी दाखवते, वेट। तर हे जेवणाचं ताट आहे आणि माझं जेवण आता मी करते, तुम्ही सुद्धा जेवायला या। व्हिडिओ आवडला तर जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।